सर यांना विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावं. असो बातमी असो मुलाखत चर्चा चिंतन अथवा रंजन ग्रामीण शहरी देश विदेशी सर्व जगाचे समग्र दर्शन जगणे सुंदर करण्यासाठी सत्य शिवाचा ध्यास मराठी माणसाचा श्वास झी 24 तास मराठवाडा सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये पुढच्या सत्राकडे आपण वळूया. आणि पुढचं सत्र एक विशेष सत्र आहे. खरं तर शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय अशी शेतकरी आता ओरड करू लागली आहेत, कारण शेती खरंच नफ्याचा व्यवसाय राहिलेली नाही आहे आणि तशी परिस्थिती खरं तर सगळीकडेच दिसते आहे. मात्र अर्थातच अनेक तंत्रज्ञान आता येऊ लागलेलं आहे. कृषी जलशुद्धीकरण आणि हरित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या शाश्वत विकासाचा एक नवा मार्ग दाखवणारे संशोधक आणि उद्योजक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आमंत्रित करूया आयोनिक्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत तेलगड यांना आणि त्याचबरोबर इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन आणि फायबर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधा क्षेत्रातील आपल्या विशेष प्रावीण्यानं देशाच्या प्रगतीला गती देणारे आणि कृषी क्षेत्रात 10,000 केशर आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग करणारे प्रयोगशील उद्योजक आमंत्रित करते DS काटे सर यांना. या स्वागत आपल्या मंचावर. आणि त्यांच्याबरोबर या पॅनलमध्ये संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करते माझी सहकारी श्वेता भालेकर हिला. हॅलो. नमस्कार. झी 24 तास मराठवाडा सन्मान पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण मराठवाड्यातल्या विकासासंदर्भात उहापोह करतोय, चर्चा करतोय आणि त्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मंचावर आपल्यासोबत 2 मान्यवर उपस्थित आहेत. आपल्यासोबत आहेत DS काटे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉक्टर DS काटे सर. सर स्वागत आहे आपलं. आणि त्याचबरोबर आयोनिक्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर प्रशांत तेलगड सुद्धा आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी छोटीशी ओळख त्यांची करून देते. इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन आणि फायबर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधा क्षेत्रात आपल्या कौशल्यानं देशाच्या विकासामध्ये एक अमूल्य योगदान हे सरांनी दिलेलं आहे, काटे सरांनी दिलेलं आहे. कृषी क्षेत्रात 10,000 केशर आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोगसुद्धा त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर 5 ग्रंथांच्या माध्यमातून अर्थसाक्षरतेची मशालसुद्धा त्यांनी पेटवलेली आहे. आणि असे हे काटे सर आपल्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर आयोनिक्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हे थोर संशोधक आहेत, धडाडीचे उद्योजक आहेत. तेलगड सर हे कृषी जलशुद्धीकरण आणि हरित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या शाश्वत विकासामध्ये एक अमूल्य योगदान देतात. आणि त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपल्या सर्व समाजासाठी वापर व्हावा यासाठी सुद्धा ते झटत आहेत. आणि त्यामुळे या दोघांकडून आपण मराठवाड्याच्या विकासासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काय योजना आहेत, काय उपक्रम आहेत ते जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला माझा काटे सरांना प्रश्न आहे. सर, आताच मंत्री संजय शिरसाट सुद्धा बोलत होते आणि त्यांनी सुद्धा एक मुद्दा अधोरेखित केला की आजही मराठवाड्याकडे बघत असताना सातत्यानं मागासलेपण अशा दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं. तर त्यात कितपत तथ्य आहे आणि हे खरं आहे का की मागासलेपण मराठवाड्यामध्ये अजूनही आहे 21व्या शतकात? अर्थव्यवस्था विकास याचा वेग जो असतो चक्रनेमी कर्मेन हे चक्र चालू असतं.
सातवाहन काळामध्ये रोमनपर्यंत व्यापार करणारे आपले पैठण आणि जगाला शांतीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराजांची वंशज भूमी मराठवाडा, हे सगळं प्रगत असताना आज आपण मागासलेला हा शब्द इथपर्यंत आलेला आहे आणि हा मराठवाड्याचा प्रवास आहे. तसं निजामांच्या काळामध्ये जातीवाद फोफाळत गेला आणि मागासलेपणामध्ये सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक मागासलेपण हे दोन भाग आहेत. आज सगळ्यात महत्त्वाचं की जातीवाद किंवा समाजामध्ये अस्थिरता ही मराठवाड्यामध्ये बऱ्याच वेळेस अशी पेरली जाते. त्यामुळं एकंदरीत शैक्षणिक मागासलेपण, गुणवत्ता हे चांगले नसल्यामुळं हे सामाजिक याचा भाग झालं. पण आर्थिक मागासलेपण जर म्हटलं तर आपल्याला सांगायचं आहे की पर कॅपिटल इन्कम, दरडोई उत्पन्न जे आहे ते राज्याचं पकडलं तर 3,61,760 रुपये आहे आणि तेच मराठवाड्यातल्या नागरिकांचं जर धरलं तर 1.5 लाखापेक्षा कमी आहे. म्हणजे 60 ते 70% हे मराठवाड्याचं आर्थिक उत्पन्न असेल किंवा परडोई उत्पन्न असेल ते कमी आहे. याच्यामुळे एकंदरीत विकासाच्या संकल्पनेतून मराठवाडा मागासल्या समजला जातो. पण इथून पुढं हो घातलेल्या ज्या योजना असतील, मराठवाड्यातील जी संकल्प असतील ते निश्चितच यशाकडे आणि विकासाकडे वाटचाल करतील असंच मला वाटतं. अगदी. तेलगर सरांकडे जाणार आहोत. तेलगर सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सुरक्षित पाणी आणि पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळणं हा खरं तर नागरिकांचा अधिकार आहे आणि त्यासाठी मराठवाड्याचा जर विचार केला तर शासन आणि उद्योजक हे एकत्रित मिळून अशा कोणत्या योजना राबवत आहेत किंवा राबवत नसेल तर कोणत्या योजना त्यांनी खरं तर हाती घेतल्या पाहिजेत? सर्वप्रथम पाणी हे फक्त सुविधा पुरवण्याचं सोय नसून तो प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि जर हे उद्देश जर पूर्ण करायचा असेल तर शासन व उद्योजकांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे. यामध्ये शासनाची सर्वात महत्त्वाची भूमिका अशी आहे की त्यांनी पाण्यासाठी दीर्घकालीन धोरण निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारं आर्थिक निधी त्यांनी ग्रामीण भागासाठी दिले पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण व अतिदुर्गम भागासाठी पाण्यासाठी पायाभूत सुविधा त्यांनी पुरवल्या पाहिजे. त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं असेल की जलशुद्धीकरण संयंत्र उभारण्यासाठी जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जर केली तर निश्चितप्रमाणे ग्रामीण भागामध्ये शुद्ध पाणी मिळण्यास मदत होईल. परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जी पिण्याच्या पाण्याची जी गुणवत्ता आहे ही तपासण्यासाठी आपल्याला डिजिटल मॉनिटरायझिंग प्लस त्यासोबत नियमित त्या पाण्याचे नमुने तपासले गेले पाहिजे. त्यामुळे काय होईल की शुद्ध पाणी हे आपण खरंच शुद्ध पाणी नागरिकाला देतो हे आपल्याला स्वतःला कळेल. आणि त्याचबरोबर माझं असं म्हणणं असेल की हे दिल्यानंतर आपण अजून एक बोलू शकतो की जलशुद्धीकरण संयंत्र तर आपण पुरवतो आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये नागरिकांमध्ये त्याचा अवेअरनेस करणं त्याचप्रमाणे महत्त्वाचं आहे. आपले जे स्रोत आहेत त्याचं संवर्धनासाठी काम केलं पाहिजे. सांडपाण्याचं जे पुनर्वापर आपल्याला करता येईल त्यासाठी काम केलं पाहिजे. पावसाच्या पाण्याचं संकलनासाठी शासनाने काही स्कीम आणल्या पाहिजे. त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की एक भविष्यातला एक मंत्र असू शकतो की जर शासनाने जर उत्तम नियोजन केलं, उद्योगाचं जर तंत्र जर वापरलं तर निश्चित प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी मिळू शकेल. आणि त्याचप्रमाणे जे भारताचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी साहेब यांनी जे जलजीवन मिशनच्या मार्फत हर घर शुद्ध जल ही त्यांची संकल्पना कार्यान्वित होईल.
अगदी तुम्ही या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हटलं ते म्हणजे उद्योजकांना आणि त्याचबरोबर शासनाला एकत्रितपणे यासाठी काम करणं गरजेचं आहे. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन मी तुमच्याकडेच येते. ज्या पद्धतीने सुरक्षित पाण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर कचऱ्याचा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ हे आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत आणि त्यासाठीच आता शासनानं कुठेतरी पाऊल पुढे टाकलं पाहिजे. ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल, या ठिकाणी कचरा पुनर्प्रक्रिया यासारखी मशीन्स किंवा जी यंत्र आहेत ती त्यांना अनुदानासहित दिली गेली पाहिजेत. मग त्यासाठी तुम्हाला काय वाटतं, कोणकोणत्या योजना खरं तर राबवायला हव्यात? त्याचप्रमाणे कसं आहे तर आपल्या देशामध्ये कचऱ्याला एक समस्या म्हणून बघितलं जातं. ती समस्या नसून जर त्याचं आपल्याकडं मेन समस्या काय आहे की त्याची जी उपाययोजनाचा अभाव आपल्याकडे बघण्यात येतो, त्या कारणाने कचऱ्याला ही समस्या मेन समस्या बघितली जाते. मॅक्झिमम काय होतं आहे की देशामध्ये आता प्रचंड प्रमाणामध्ये जो सेंद्रिय कचरा निर्माण होतो आहे त्याचं मॅक्झिमम प्रमाण हे लँड फिलिंगमध्ये जातं. त्या लँड फिलिंगमध्ये गेल्यामुळे सर्वात जास्त प्रॉब्लेम क्रिएट काय होतात की त्यामधून दुर्गंध, ग्रीन हाऊसेस गॅसेसचं उत्सर्जन त्यामधून होतं. त्यामुळं कसं एअर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन होतं. जर योग्य ते तंत्रज्ञान आपण त्यामध्ये जर उपयोग केला तर निश्चितच त्या सेंद्रिय कचऱ्यापासून आपण सेंद्रिय खताचं निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे बायोगॅससुद्धा उत्पादन करू शकतो आणि त्यामधून एक आर्थिक संपत्ती देशाची तयार होऊ शकते. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु शासनाची यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका अशी आहे की टप्प्याटप्प्याने का होईना, ग्रामपंचायत स्तरावर असो, नगरपंचायतच्या स्तरावर असो किंवा नगरपालिका व महानगरपालिका स्तरावर सॉलिड वेस्ट कंपोजच्या मशिनी बसवल्या पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे त्या महानगरपालिका नगरपालिकेला. त्याचप्रमाणे त्यासाठी जे आर्थिक निधीची गरज आहे ती देखील शासनाने दिली पाहिजे. आणि उद्योगाचा याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल असा आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञान तिने डेव्हलप केलं पाहिजे. त्या कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खत आपण रूपांतर करणारे मशीन आपण डेव्हलप केल्या पाहिजे. आणि त्याचप्रमाणे नगरपंचायत किंवा स्थानिक जे स्वराज्य संस्था आहेत त्यांनी आपल्या शहरामधील ओला खर्च आणि सुका खर्च याचं संकलन करून त्याची प्रक्रिया त्यांच्या शहरामध्ये करावी. यामुळे निश्चितच 3 मोठे फायदे होतील की त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मिळेल, त्यासोबत रोजगार निर्मिती तिथे होईल आणि जमिनीवर जे पोल्युशन व्हायला आलं ते पोल्युशन होणार नाही. आणि याचबरोबर बोलायचं असेल तर निश्चित जर समृद्ध स्वच्छ भारत जर करायचा असेल तर आपल्याला कचऱ्याला समस्या न बघता त्याला संपत्ती म्हणून बघितलं पाहिजे. तर निश्चितच स्वच्छ भारत हे समृद्ध भारत होण्यासाठी मदत होईल. अगदी सर, तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि त्याचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच स्वच्छतेतून आपण समृद्धीकडे जाऊ शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न काटे सरांसाठी आहे. काटे सर, मराठवाडा हा एक मोठा विभाग आहे आणि त्याचा विचार करता इथे आर्थिक घोटाळे किंवा फसवणुकीच्या घटना घडतात का? मराठवाडा, खोतकर साहेब, वैजापूरच्या येवल्याच्या टोकापासून नांदेडच्या तिकडे जर आपण अंतर काढलं तर मला असं वाटतं 400-450 किलोमीटर असेल नांदेडच्या शेवटच्या याच्यापर्यंत, हैदराबादच्या याच्यापर्यंत. तर हा विस्तीर्ण प्रदेश आहे. सगळ्यात अर्थव्यवस्थेतून, अर्थ आकलनातून मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत कोणी निर्देशित न केलेला प्रश्न असा आहे की मराठवाड्यामध्ये तुमचे मागास अनुच्छेद जे असतील, सामाजिक असतील, पण सगळ्यात मोठा आर्थिक अनुच्छेद जो आहे तर बँकिंग अनुच्छेद. सरकारी संस्था, बँका इतर विभागापेक्षा अत्यंत अत्यल्प पार या मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे जिथं फायनान्स होऊ शकत नाही, पतपुरवठा होऊ शकत नाही, कर्ज देऊ शकत नाही. म्हणजे कर्ज देणारे असे दुसरे कुठले आहे ते मी पुढे सांगतो, पण चांगल्या मार्गाने कर्ज देणाऱ्या बँका अत्यल्प आहे. माणसाला गरज जर लागली
श्वासा एवढंच महत्त्व आज पैशाला आलेलं आहे जागतिकीकरणामुळं. खरंय. गरज जर लागली तर तो फक्त लागतो आणि लागतो फक्त पैसा. सकाळी उठलं तेल लावल्यापासून तर रात्री झोपताना बटन बंद करण्यापर्यंत लागतो तो पैसा. मग ही गरज पूर्ण करायची कशी? एकीकडे बँका कर्ज देत नाही, बँकेतून पतपुरवठा होत नाही, मग त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या खोट्या पतसंस्था, रोज लागणारा महत्त्वाचा घटक आहार, मल्टी मार्केटिंग स्कीम करणारे लोक, शेअरमध्ये दाम दुप्पट करणारे लोक, KBC सारखे पूर्ण गाव उद्ध्वस्त करणारे लोक, बायकोचं मंगळसूत्र करून त्याच्यामध्ये गुंतवणारे लोक तयार होतात. आणि नेम हेच फसवणूकदारांनी हेरलंय की मराठवाड्याची माणसं प्रेमळ आहेत, भावना प्रधान आहेत, भावना विवश आहेत, सहज कोणाला फसता येईल तर ह्या साध्या माणसाला फसावं. त्याच्यामुळे हे पतसंस्था यांचे अनेक मोठे घोटाळे असतात आणि हे घोटाळे सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये होतात, कारण की ही जनता फसवायला सोपी पडते. आणि हे का होतं? राज्य सरकारच्या वतीने सरकारच्याही बऱ्याच त्रुटी आहेत. आता मी काल परवा सरकारलाही मागणी केलेली आहे, जेव्हा कुठली बँक असेल, पतसंस्था असेल, त्याला QR कोड द्या, त्या माणसाला QR कोड द्या जो तुमचा एजंट येईल गावामध्ये कर्ज देण्यासाठी. याच्यासाठी आता बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा कर्ज देण्यासाठी फिरतायत. मराठवाड्यामध्ये गावाची गाव उद्ध्वस्त झाली, कोट्यावधी रुपयांचे घोटाळे वाढत गेलेले आहे. तर तो QR कोड दिल्यानंतर नक्की याला RBIची परमिशन आहे का, नक्की हा एजंट कोणाचा आहे हे तरी लोकांना दिसून येईल. आणि QR कोड शिवाय किंवा मला ते समजलंय का तुमची विश्वासार्हता आहे, तुम्हाला खरंच परवानगी आहे, तरच मला पुढचा व्यवहार करता यावा आणि त्यांनाही तो व्यवहार करता यावा. शेअर मार्केटचं सुद्धा डुप्लिकेट करोडो रुपये अज्ञानामुळं मराठवाड्यातून जातात. याला एकच लागल, अर्थसाक्षरता लागल. ही समाजामध्ये कमी रुजलेली आहे आणि मराठवाड्यातल्या लोकांना आव्हान आहे की आपण अर्थसाक्षर व्हा. नक्की खरं काय, खोटं काय, पैसा हा पैशाच्याच मार्गाने वाढतो. देर इज नो सच अ थिंग ॲज अ फ्री लंच इन द वर्ल्ड. जगामध्ये फुकट काही नाही, पैसा पैशाच्याच नियमाने येतो. जास्त पैसा कमावला, पैसा आला तर त्याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं होतं. धन्यवाद. अगदी. त्यामुळे ही अर्थसाक्षरता राबवण्यासाठी तुमचे 5 ग्रंथ सुद्धा आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करत आहात. एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे की मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्याचा विकास याकडे एक अर्थतज्ञ म्हणून पाहताना तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी वाटतात की येत्या काळात त्याचा अवलंब केला पाहिजे, तसे उपक्रम आपण मराठवाड्यामध्ये राबवले पाहिजे? मराठवाड्याचा विकास आता मंत्री महोदय असतील, आपण सगळं असतो, जो केंद्रित आहे तो छत्रपती संभाजीनगरशी केंद्रित धरलेला आहे. संभाजीनगरपासून 200-250 किलोमीटर इतर मराठवाड्याच्या विभागातली जिल्हेसुद्धा आहे. फक्त औद्योगिक विकास करून ऑरिक DMIशी इतर काही संभाजीनगर भोवती वेगवेगळ्या येणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत तर ह्या पूर्णपणे विकास मराठवाड्याचा नाही करू शकत, असं माझं स्पष्ट मत आहे. आपण जर बघितलं, मोठ्या कंपन्या असतील, सगळे आमच्यासारखे टाय कोट लावून येतील, पण मराठवाड्यातले किती एम्प्लॉईज तिथं आहेत हाही प्रश्न आहे. आणि ह्या मराठवाडा विभागातील त्यांना सप्लाय करणाऱ्या किती कंपन्या आहेत? मंत्री महोदयाने आत्ताच सांगितलं आहे की जागा सगळीकडे कमी आहेत. मुख्य उद्देश जागा घेणे आणि तिथं उद्योग करणे. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांच्यामध्ये संकल्प जर असला तरच हा विकास होईल असं मला वाटतंय. फक्त छत्रपती संभाजीनगरचे इंडस्ट्रीयल विकास म्हणजे पूर्ण मराठवाड्याचा विकास नाही. मराठवाड्यातली 73% जनता जी आहे तर ती शेतीवर अवलंबून आहे आणि त्याचे 34% हे लेबर आहेत शेतीवर काम करणारे. एवढी भयान परिस्थिती आहे. खोतकर साहेब, मला असं म्हणायचं आहे, आत्ता हजारो एकर घन आंबा लागवड झालेली आहे. मराठवाड्यामध्ये
कृषीमध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न जे देणारे आहे आंबा आहे. तर त्यालाही आता ड्रायपोर्ट होतं आहे, वेगवेगळे लॉजिस्टिक पार्क येतात. तर असे मराठवाड्यामध्ये मोसंबी हब किंवा आंब्याचे वेगळे हब, मकाचा हब, आता मिरची कन्नड वगैरे तिकडे जास्त होती. तर ही मार्केटमध्ये कशी जाता येईल. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव मला हे म्हणायचं आहे की एवढी जमीन मराठवाड्यामध्ये असून सुपीक, सगळ्यात मी जगामध्ये सगळीकडे फिरलो आहे, सगळ्यात प्लेन चांगली आणि नैसर्गिक प्रादुर्भाव काही नसणारी, कमी धोका असणारी सगळ्यात चांगली जमीन असेल तर ती फक्त मराठवाड्यामध्ये. पण तिला अवलंबून असणारे दुग्ध उद्योग असतील, बरेचसे उद्योग असतील, तुमचे रेशीम उद्योग आहेत. तर एवढं दुर्दैव आहे, एवढी शेती असून एवढे शेतीवर अवलंबून असतील तर आपल्याला अहिल्यानगर आणि जळगाव येथून दूध इकडं आयात करावं लागतं. एवढंच काय, मला एका जणाने सांगितलं का इंदोरवरून भाजीपाला सुद्धा या मराठवाड्यात येतोय. तर ही शोकांतिका आहे. आज तरी तुम्हाला अर्थव्यवस्था काय सांगते, गरज काय, मागणी पुरवठा. आज गरज अशी आहे की ही 73% जे शेतीवर अवलंबून आहे, जोपर्यंत कृषीमध्ये प्रगती होणार नाही मराठवाड्याला, म्हणजे प्रत्येक वेळेस सरकारलाच आपण सांगतो हे द्या ते द्या, पण मराठवाड्यापासून जे उत्पन्न होईल ते दुसऱ्या राज्यात जाणं, एक्सपोर्ट होणं आणि मराठवाडा हा फक्त कृषीप्रधानच राहील याची ग्वाही मी देतो. 4 इंडस्ट्री झाल्या म्हणजे मराठवाड्याचा विकास झाला, मराठवाड्यात सुबत्ता आली, असा कुठलाही प्रकार नाही असं माझं ठाम मत आहे. अगदी सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही आता उपस्थित केला शेतकऱ्यांच्या संदर्भातला, तोच धागा घेऊन मी तेलगड सरांकडे जाते. सर, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं ही खरं तर खूप महत्त्वाची गरज आहे, ज्यासाठी ते स्वतःसुद्धा प्रयत्न करत आहेत. पण शासन असेल किंवा उद्योजक असतील आणि संशोधन संस्था असतील, या तिघांनी एकत्रित येऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात काही महत्त्वाची धोरणं आखली पाहिजेत. त्या संदर्भात काय सांगाल? खरं म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणं किंवा उत्पादन वाढवणं हे पुरेसं नाही आहे. त्यासोबत कसं आहे, ज्यावेळेस शेतकऱ्याचं उत्पादन होतं त्यापासून प्रक्रिया होते, प्रक्रियानंतर त्याचे निर्यातक्षम होतो आणि त्यानंतर जे बाजारपेठ उपलब्ध होते त्यामधले जी मूल्य साखळी ज्याला आपण व्हॅल्यू चेन असं म्हणतो, ही अधिक सक्षम करणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी उद्योग असो, संशोधन संस्था असो किंवा शासन यांचा समन्वय होणं अतिशय आवश्यक आहे. माझं ह्या मंचावरून शासन दरबारी एक विनंती असेल की जिल्हानिहाय आपल्याकडं ॲग्रिकल्चर इन्व्हेन्शन आणि टेक्नॉलॉजीचे सेंटर CSR मार्फत उभारण्यात यावे. त्या माध्यमातून काय होईल, अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांपर्यंत प्रॅक्टिकल आणि थेरोटिकली मांडता येईल. आणि त्याचबरोबर काय होईल, उद्योग आणि शेतकऱ्यामध्ये योग्य तो संवाद होईल. आणि या संवादाचा फायदा असा होईल की जे उद्योगाला लागतं ते शेतकरी चांगल्या प्रकारे पिकेल आणि त्याला योग्य भाव भेटेल. त्याच पद्धतीनं फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन असो, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असो आणि उद्योग असो, यांचं त्रिसूत्री कराराला शासनाने चालना दिली पाहिजे. त्या माध्यमातून काय होईल, कमर्शियलाइज रिसर्च होईल आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना जे बाजारपेठ आहे ती थेट जोडण्यासाठी एक यंत्रणा शासनाने तयार करायला पाहिजे. त्याचबरोबर ICR असो, कृषी विद्यापीठ असो किंवा केंद्रशासित किंवा राज्यशासित ते संशोधन संस्था आहेत, त्यांनी जे नवीन तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे ते तंत्रज्ञान उद्योगाच्या मार्फत शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ही यंत्रणा देखील शासनाने तयार केली पाहिजे. ज्यामुळे काय होईल की जे नवीन संशोधन झाले ते डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं होईल. त्याचबरोबर कसं आहे की शेतकऱ्याने जे उत्पादन केलं आहे त्यासाठी ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग युनिट असो, त्या ई-कॉमर्स मार्केट असो, त्यासोबत डिजिटल ॲग्रिकल्चर मार्केट यासाठी सुद्धा शासनाने प्रोत्साहन दिलं पाहिजे. यामुळे काय होईल की शेतकऱ्यांनी जे उत्पादन केलं आहे तो थेट विकेल आणि त्याचा मोबदला अधिक प्रमाणे होईल. आणि माझं शेवटचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यासाठी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं आहे
ज्यामध्ये AI असो, प्रिसिजन फार्मिंग असो, IoT असो, ड्रोन मेथड असो, यासाठी सुद्धा शासनाने अनुदान दिलं पाहिजे. माझं एक शेवटचं एक मत असेल की जर शेतकरी समृद्ध करायचा असेल तर शासनाने दूरदृष्टिकोन ठेवला पाहिजे. त्यासोबत संशोधनाची ताकद आणि उद्योगाची कार्यक्षमता जर मिळाली तर निश्चितच शेतकरी समृद्ध होईल. आणि शेतकरी समृद्ध झालं तर ग्रामीण भागाची ती अर्थव्यवस्था आहे ती अधिक प्रमाणे सक्षम होईल. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जेव्हा सक्षम होईल तर निश्चितच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बनेल. धन्यवाद. अगदी. तर या संपूर्ण चर्चेतून एकच सूर म्हटलेला आहे, ते म्हणजे कृषी क्षेत्र असू देत किंवा पायाभूत सुविधा असू देत, ग्रामीण भाग असू देत किंवा शहरी भाग असू देत, या सगळ्यामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल तर त्यासाठी उद्योजक, शासन आणि संपूर्ण यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे त्यासाठी योगदान देणं आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून तशी धोरणं आखून त्याची योग्य अंमलबजावणी सुद्धा होणं गरजेचं आहे. डॉक्टर काटे सर आणि डॉक्टर तेलगड सर, या चर्चासत्रामध्ये आपण सहभागी झालात आणि आपले अमूल्य विचार मांडलेत त्याबद्दल मी झी 24 तासच्या वतीनं आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी अतूट आहे आपुले नाते, अतूट आहे आपुले नाते, सुखदायी सहवास मराठी माणसाचा श्वास. झी 24 तास, झी 24 तास, झी 24 तास. आता या मराठवाडा सन्मान सोहळ्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आलेला आहे. आपले जे पुढचे पाहुणे आहेत, मान्यवर आहेत, त्यांची माहिती देणारी एक छोटीशी चित्रफित आपण पाहणार आहोत. हळद हा मानवी जीवनात दररोज लागणारा महत्वाचा घटक. आहार, औषधं आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा वापर होतो. हळद हे केवळ आपल्या संस्कृतीचं प्रतीक नसून शेतकऱ्यांच्या समृद्धीचं पिवळं सोनं आहे. मात्र इतकं महत्वाचं पीक असूनही हळदीसाठी कुठलंच महामंडळ नसल्याची जाणीव आमदार हेमंत पाटील यांना झाली. हळदीसाठी राज्याचं स्वतंत्र मंडळ असावं यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. हळदीवर आधारित उद्योगांची उभारणी या उद्देशांसाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं तब्बल 65 एकरमध्ये राज्य सरकारच्या वतीने बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र साकारतंय. आपल्या या कार्यामुळे हळद उत्पादकांच्या जीवनात सुवर्ण पहाट आली आहे. त्यामुळे झी 24 तासच्या वतीने आमदार हेमंत पाटील यांना हा मराठवाडा सन्मान दिला जातोय. पारंपरिक पद्धतीसोबतच आधुनिकतेची कास धरून झटणारे हात शेतीमध्ये क्रांती करतात. मराठवाड्यामध्ये हळद उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. पिवळं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं नशीब उजळावं यासाठी विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील कार्यरत आहेत. हिंगोलीच्या वसमतमधल्या माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे हेमंत पाटील हे अध्यक्ष आहेत. हे देशातलं पहिलं हळद संशोधन केंद्र असून इथे हळद उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीसोबतच संशोधन सुद्धा केलं जातं. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे मंडळ कशा प्रकारे उपक्रम राबवतंय हे आपण जाणून घेणार आहोत थेट हेमंत पाटील सरांकडून. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. कृपया त्यांनी मंचावर यावं. आणि त्याचबरोबर माझ्या सहकारी अनुपमा यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि या कार्यक्रमाची पुढची सूत्र सोपवते.
झी 24 तास आयोजित मराठवाडा सन्मान सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. खूप विशेष आपण एका सत्राकडे सध्या जातोय. आपण एक एव्ही पाहिली आणि श्री हेमंत पाटील यांचं काम पाहिलं. खरं तर हेमंतजी पाटील विधान परिषदेचे आमदार आहेत, माजी खासदार आहेत. राजकारणामध्ये आपण त्यांना नेहमीच पाहतो. मात्र सुवर्ण क्रांतीचं एक खूप मोठं स्वप्न घेऊन ते हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करतात आणि त्याच दृष्टीनं आपल्याला या चर्चासत्राच्या